गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। अरे हम लढे थे गोरों से, अरे हम लढे थे गोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, अशफाक लड़े थे गोरों से, बिस्मिल लड़े थे गोरों से, भगत सिंह लड़े थे गोरों से, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, बिरसा मुंडांचा आवाज दो। हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई, हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई, गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या। आजची स्मार्ट मीटरची होळी कशासाठी? अरे स्मार्ट मीटरची होळी कशासाठी? स्मार्ट मीटरची होळी कशासाठी? अरे हम लढे थे गोरों से, अरे हम लढे थे गोरों से। गरीबों के पैसा लूटना बंद करो। अरे महंगाई कम करनी होगी, महंगाई कम करनी होगी। और स्मार्ट मीटर नहीं चलेगा, अरे लोगों को लूटने वाला स्मार्ट मीटर नहीं चलेगा, अरे लोगों के पैसा लूटने वाला स्मार्ट मीटर नहीं चलेगा, अरे गरीबों के पैसा लूटने वाला स्मार्ट मीटर नहीं चलेगा। अरे अदानी की मनमानी करना बंद करो, और स्मार्ट मीटर नहीं चलेगा, स्मार्ट मीटर नहीं चलेगा। अदानी की मनमानी करना बंद करो, देवेंद्र फडणवीस स्मार्ट मीटर लगाना बंद करो। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। स्मार्ट मीटरच्या विरोधात तुम्ही आमचं आंदोलन करत आहात। गेल्या 15 महिन्यापासून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही आंदोलन करत असतो। आता 5 ऑगस्टला पुन्हा आंदोलन होणारच आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी 10 वाजता आम्ही जुबली पार्कच्या महावितरण कार्यालयासमोर आम्ही येतच असतो, येणारच आहोत। जोपर्यंत स्मार्ट मीटर हटत नाही तोपर्यंत येणारच आहोत। परंतु आज 24 जुलै आहे आणि आज 24 जुलैच्या दिवशी आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य काउन्सिलने सर्व महावितरण कार्यालयासमोर निदर्शने आणि स्मार्ट मीटरची होळी करण्याचा आदेश आम्हाला दिलेला होता। त्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक महावितरणच्या कार्यालयासमोर लाल बावट्यातर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे स्मार्ट मीटरची होळी करण्यात येत आहे। माझी आपल्या चॅनलद्वारे सर्वांना विनंती आहे की हे जर स्मार्ट मीटर लागले, हे जर स्मार्ट मीटर पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर लाखो रुपयाचे बिल तुम्हाला भरावे लागतील, नाहीतर अंधारात राहावं लागेल। जे घरात राहतील ते पश्चाताप करतील, त्यामुळे घरात राहू नका, पश्चाताप करू नका। आताच या स्मार्ट मीटरच्या विरोधात संघटित व्हा। जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत लढून घ्या। आणि म्हणून ही स्मार्ट मीटरची जी गुलामगिरी आहे ती अदानीसाठी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री खोटं बोलून बोलून दमलेले आहेत आणि आता त्यांनी खरं बोलण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना पुढे केलेलं आहे आणि मेघना बोर्डीकर म्हणालेले आहेत की स्मार्ट मीटर हे बंधनकारक आहे। आता कळाले लोकांना। आता जर बंधनकारक असेल आणि हे तुम्हाला मान्य नसेल तर लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही। तुम्ही 15-16 महिन्यापासून आंदोलन करत आहात, त्याचा काही फायदा झाला का? फायदा नक्कीच झालेला आहे। फायदा हा 2 प्रकारे होत असतो। एक दिसून येणारा फायदा असतो, एक न दिसून येणारा फायदा असतो। न दिसून येणारा फायदा हा की इतर लोक कमी आहेत आणि दिसून येणारा फायदा हा आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फक्त 30% स्मार्ट मीटर लागले, 70% लागलेले नाहीत। म्हणजे 70% लोक जागे झालेले आहेत।
त्यांनी त्यांचं घरात स्मार्ट मीटर लावू दिलेलं नाही. लोक आता स्मार्ट मीटरला विरोध करतायत, लावू देत नाहीत. परंतु आपल्या चॅनल मार्फत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही जेव्हा कामाला जातात तेव्हा गुपचूप ते लावणार आहेत. आपलं लक्ष एकच राहिलं पाहिजे, हे स्मार्ट मीटरचा जो निर्णय घेतलेला आहे सरकारने, ज्याचा मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे की 17 ऑगस्ट 2021च्या राजपत्राप्रमाणे ते राजपत्र रद्द करण्यासाठी तुम्हाला लढावंच लागेल. इंग्रज असेच गेले नाही, लढावं लागलेलं आहे. आणि त्यामुळं इंग्रजांच्या विरोधात जसं लढलो तसं आता हम लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, स्मार्ट मीटर नहीं चलेगा, स्मार्ट मीटर नहीं चलेगा. जे लॉज आहेत, जे पॉवर आहे कुणाच्या हातात द्यायची हे आपल्याला आपल्या बुद्धीला कळतं आणि आपण एक सजग नागरिक आहोत. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीच्या हातात ही सत्ता दिलेली आहे त्यांनी तानाशाही सुरू केलेली आहे, ती तानाशाही त्याने बंद करावी. त्यामुळे आता आपल्याला बाबासाहेबांनी जे दिलेले अधिकार आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये की हम लढेंगे. माझे सीनियर अभय टाकसाळ सर म्हणतात कि घर में सड़ के मरने से अच्छा है लड़ के मरो, रास्ते पे आके मरो. अरे वही जिंदगी है, वही से तुम्हारा सफर शुरू होता है कि अपने लिए लड़ो, अपने आने वाले पीढ़ियों के लिए एक संदेश क्रिएट करो कि हम लड़े थे, हम सड़ के नहीं मरे, हम लड़ के मरे. ये संदेश सारे देश को जाना चाहिए, यही मैं बोलूंगी. और हमें सजगता से मीटर का विरोध करना चाहिए. हमारे ऊपर जो भी अन्याय हो रहा है, इनजस्टिस हो रहा है, उसका विरोध करना चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्मार्ट मीटर लावणं बंद करा. जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. अदानी का घर भरना बंद करो. अदानी का घर भरना बंद करो. अंबानी का घर भरना बंद करो. नरेंद्र मोदी के घर के कानून नहीं चलेंगे. देवेंद्र फडणवीस के घर के कानून नहीं चलेंगे. कष्टकऱ्यांच्या पोटावर लात मारणं बंद करा. कष्टकऱ्यांच्या पोटावर लात मारणं बंद करा. अरे स्मार्ट मीटर फेंक दो. स्मार्ट मीटर फेंक दो. हमारी कमाई पर डाका डालने वाले स्मार्ट मीटर फेंक दो. स्मार्ट मीटर फेंक दो. स्मार्ट मीटर फेंक दो. जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने वाली सरकार नहीं चलेगी. जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने वाली सरकार नहीं चलेगी. हमारी कमाई पर डाका डालने वाली सरकार नहीं चलेगी. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. आजचे राज्यव्यापी आंदोलन कशासाठी? आजचे राज्यव्यापी आंदोलन कशासाठी? फडणवीस होश में आओ. फडणवीस होश में आओ. नरेंद्र मोदी होश में आओ. अरे जब जब मोदी डरता है, 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 अरे स्मार्ट मीटर लगाने वाली सरकार नहीं चलेगी. हमारे बच्चों पे अत्याचार करने वाली सरकार नहीं चलेगी. बच्चियों का विनय भंग करने वाली सरकार नहीं चलेगी. अरे पत्थर बरसाने वाली सरकार नहीं चलेगी. जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा